धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। संजय केणेकर भाजपचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केणेकरजी, नाराज कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला। खरं तर इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला होण्याचं कारण त्यांच्याच पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये जो वाद आणि वैमनस्य हे वाढत गेलेलं आहे। निश्चितपणे कार्यकर्ते म्हणतात की इम्तियाज जलील यांनी तिकीट विकली आणि त्यांच्यातलीच काही नेते म्हणतात की जवळच्या माणसाला तिकीट दिली आणि जो उद्रेक तिथं तयार झाला की किमान जुन्या सर्व नगरसेवकांना त्यांनी तिकीट न देण्याचा जो पराक्रम केला तो पराक्रम त्यांच्या बहुतेक अंगाशी आलेला दिसतो आणि निश्चितच ही घटना दुर्दैवी आहे, ती घडू नये। परंतु MIM मधील दोन गटांचा वाद हा मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आलेला आहे। केणेकरजी, सकाळच्या सत्रातच एक वक्तव्य समोर आलेलं होतं। असुद्दीन ओवैसी असं म्हणालेले होते, मैं रहू या ना रहू पण MIM मात्र कायम असेल। आता हे सगळं चित्र बघितल्यानंतर MIM मध्ये तर दुफळी माजलेली आहे। इथं AB फॉर्म देण्यापासूनच वादिवाद होत आहेत। काय घडतंय नेमकं? म्हणजे छत्रपती संभाजीनगर जर आपण म्हटलं ना तर राज्याची मनपा निवडणूक एका बाजूला आणि संभाजीनगरची निवडणूक एका बाजूला, असंच सगळं चित्र आहे तिकीट वाटपापासून। खरं तर MIM हाच पक्ष खऱ्या अर्थानं तो जिहादी पक्ष आहे, सगळ्या आक्रंतांचा पक्ष आहे, गुंडांचा पक्ष आहे। नेहमी सातत्याने गुंडागिरी शहरात अराजकता माजवण्याचं काम करता आणि ही गुंडगिरी सातत्याने चालू राहील अशी भावना या त्यांच्या ओवैसीनी केली। पण त्याचे मुंगेरीलालचे हसीन सपने लोक यांच्या गुंडगिरीला आता गाडून टाकणार आहे। किंवा यांच्यातलीच गटशाही ही या गुंडगिरीला, एकमेकाचे गुंडगिरी ही कितपत गेलेली हे तुम्ही बघितलं। म्हणजे ते त्यांच्या नेत्यालाही सोडू शकत नाही आणि त्यामुळे ही गुंडांची पार्टी आहे, ही अराजकता माजवणारी पार्टी आहे। त्यामुळे निश्चितच हे एकमेकाला मारूनच मारणार आहे। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। ही गुंडांची पार्टी आहे, अराजकता या पार्टीत मासलेली आहे, एकमेकांना मारूनच हे सगळे मरतील अशा शब्दात संजय केणेकर यांनी ही टीका केल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहूया। इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झालेला आहे। दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये लाठीचार्ज। या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असणार आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।